नमस्कार बालमित्रांनो। तर आजचा आपला विषय आहे मी जिजाबाई भोसले बोलते। होय, मीच ती जिने उघड्या डोळ्यांनी सर्वप्रथम स्वराज्याचे स्वप्न पाहिले। होय, मीच ती जिने महाराष्ट्राच्या मातीत स्वराज्याचे बीज रोवले। होय, मीच ती जिने शिवबाला घडवले। होय, मीच ती जाधवांची लेक आणि भोसले घराण्याची सून, जिजाबाई शहाजी भोसले। माझ्या शिवबाने माझे स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले। त्रासलेल्या रयतेला सुखाचे दिवस दाखवले। प्रजेवर जुलूम करणाऱ्यांना वठणीवर आणले। न्यायाचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले। हे सर्व झाले ते मी दिलेल्या संस्कारांमुळेच, असं तुम्हीच नेहमी म्हणता, बरोबर ना? जशी मी शिवबाची आई होते तशीच मी तुमची पण आई आहे, म्हणून तर तुम्ही मला आईसाहेबांचा मान देता। पण आजही आपल्या स्वराज्याची काय अवस्था झाली आहे। ना रयत सुखी आहे, ना स्त्रिया सुरक्षित आहेत, ना नोकरदार आनंदी आहेत, ना शेतकरी। जिथे तिथे फक्त आंदोलने, मोर्चे, बंद आणि संप। मला आणि माझ्या शिवबाला कोणताच भेदभाव मान्य नव्हता, पण आता प्रत्येक गोष्टीत जातपात आणि भेदभाव। श्रीमंत अजून श्रीमंत होत आहेत, तर गरीब अजून गरीब। मराठी भाषेचे वैभव तर संपतच चाललंय। हे सगळं तुम्ही बदलायला पाहिजे आणि याची सुरुवात स्वतःपासून करायला हवी। स्वतःच्या प्रगतीबरोबर इतरांना देखील मदत करा। अन्याय, अत्याचार करणाऱ्यांना त्याची शिक्षा द्या। स्त्रियांचा सन्मान करा। ज्येष्ठ वृद्ध लोकांचे आशीर्वाद घ्या। ही तुमच्या आऊसाहेबांची तुम्हाला विनंती आहे असं समजा। आपल्या मुलाबाळाच्या भविष्यासाठी एक व्हा। आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत हे लक्षात ठेवा। यापेक्षा अजून तुम्हाला काय सांगणार? या पवित्र मातेचे तुम्ही सुपुत्र आहात, जाणते आहात। आपल्या संतांनी जी शिकवण दिली तसे वागा, तेव्हाच माझे स्वराज्य पुन्हा बहरेल। आता फार बोलत नाही, कामाला लागा, आपले ध्येय पूर्ण करा। माझे आशीर्वाद कायम तुमच्या सोबतच आहेत। एक नेहमी लक्षात ठेवा, ना वाकायचे ना झुकायचे, ना वाकायचे ना झुकायचे, ना रडायचे ना हरायचे। अन्यायावर वार करायचे, अन्यायावर वार करायचे, सन्मानाने जगायचे आणि जगवायचे। काळजी घ्या लेकरांनो, येते मी, तुमचीच जिजाऊ। बालमित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा। धन्यवाद।